नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होईल। आज मी तुमच्यासाठी मराठी जी के काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर केले आहेत आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षाकरिता अति महत्त्वाचे असतील, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे शहर हे कोणते आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे मुंबई हे शहर भारतातील सर्वात मोठे शहर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात मोठे राज्य आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे गंगा नदी ही। तर गंगा नदी 2525 किलोमीटर एवढी आहे, तरी भारतातील सर्वात लांब नदी आहे। तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य होईल तुमचं। नेक्स्ट, भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे? भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे पश्चिम बंगाल हे राज्य भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य आहे। तर ऑप्शन ए हे उत्तर योग्य होईल तुमचं। नेक्स्ट, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे श्रीमती प्रतिभा पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत। तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल हे कोणते आहे? तर उत्तर असेल याचं ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे, त्यामुळे ऑप्शन सी हे उत्तर योग्य असेल तुमचं। नेक्स्ट, भारताचा सर्वात उंच मिनार कोणती आहे? भारतात सर्वात उंच मिनार ही कोणती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी असेल, ते म्हणजे कुतुब मिनार ही भारतात सर्वात उंच मिनार आहे आणि याची उंची जी आहे ते आहे 73 मीटर एवढी, त्यामुळे ऑप्शन सी हे उत्तर योग्य असेल तुमचं। नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? भारतातील सर्वात लांब धरण हे कोणते आहे? तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे। तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब बोगदा हा कोणता आहे? तर याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे अटल रोड बोगदा हा भारतातील सर्वात लांब बोगदा आहे। तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट, भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? भारताची सर्वात उंच मूर्ती ही कोणती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी असेल, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी ही भारताची सर्वात उंच मूर्ती आहे। तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट, भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे? भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र हे आहे। तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य असेल। नेक्स्ट, भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली? भारताची प्रथम महिला पंतप्रधान ही कोण बनली? तर या ठिकाणाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी भारताची प्रथम महिला पंतप्रधान बनली। नेक्स्ट, भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? भारतात सर्वाधिक
कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य हे कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश हे भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य असेल तुमचं. नेक्स्ट, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर या ठिकाणाचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. नेक्स्ट, नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ही कोण होती? तर या ठिकाणाचं उत्तर जे असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे मदर टेरेसा ही नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला होती. ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी हा कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी हा कोणता आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य असेल तुमचं. नेक्स्ट, भारतात सौर ऊर्जेवर उत्पादन सर्वाधिक कोठे होते? भारतामध्ये सौर ऊर्जेवर उत्पादने भारतामध्ये कोठे होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये सौर ऊर्जेचे उत्पादन हे सर्वात जास्त होते. तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य असेल. नेक्स्ट, भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादन करणारा राज्य कोणते आहे? भारतातील पवन ऊर्जेवर सर्वात जास्त उत्पादन करणारा राज्य हा कोणता आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे तामिळनाडू हे राज्य भारतातील पवन ऊर्जेवर सर्वात जास्त उत्पादन करणारा राज्य आहे. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य असेल. नेक्स्ट, भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यामध्ये आहेत? भारतामध्ये सर्वाधिक साखर कारखाने हे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी असेल, ते म्हणजे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने हे आहेत. नेक्स्ट, भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए असेल, ते म्हणजे 228 एवढे भारतामध्ये एकूण राष्ट्रीय महामार्ग आहेत. तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला एक कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.